बातमी आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मानेपुरी या ग्रामपंचायतीत. खरं तर ही ग्रामपंचायत प्रत्येक वर्षी आदर्श ग्रामपंचायत म्हणून पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे. कारण समाज उपयोगी आपल्या गावासाठी उपयोगी असे वेगवेगळे उपक्रम सतत इथे राबवले जातात. यावेळेला सुद्धा सरपंच सदाशिव वाघ यांनी आणखीन अभिनव उपक्रम आणला आहे की आपल्या गावात येणाऱ्या काळामध्ये रोगराई पसरू नये, कचऱ्याचं साम्राज्य वाढू नये, त्यासाठी अक्षरशः गावातील घंटागाडी सुरू केली आहे. त्यामुळे ओला कचरा असेल, सुका कचरा असेल हा वेगळा केला जातो. सर्व गावकऱ्यांना प्रत्येक घराला डस्टबिन सुद्धा देण्यात आले आहे. त्यामुळे गाव जरी असलं तरी शहरा इतकीच स्वच्छतेची काळजी घेणारं हे गाव असून याचा आढावा घेत आहेत आमचे प्रतिनिधी दिनकर वाघ यांनी. नेमके काय काय उपक्रम या सरपंच आणि या कमिटीतर्फे गावकऱ्यांच्या सुविधेसाठी राबवण्यात येणार आहेत, बघूया त्याचा एक स्पेशल रिपोर्ट. नमस्कार. आज आपण आहोत घनसावंगी तालुक्यातील मानेपुरी येथे. मानेपुरीची ग्रामपंचायत म्हणजे एक आदर्श ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतीचे जर आपण आजपर्यंत जर बघितले तर नवनवीन उपक्रम आपणास बघावयास मिळालेले आहेत. त्यापैकी पाणी पुरवठा योजना असेल, रस्त्याची कामे असतील किंवा वैयक्तिक स्पर्धा असतील, सांघिक खेळ असतील, बऱ्याचशा काही प्रेरणा या मानेपुरीच्या ग्रामपंचायतकडून आपणा सर्वांना बघावयास मिळालेल्या आहेत. आज यांनी नेमकं नवीन काय आणलेलं आहे, काय लोकांसाठी ग्रामपंचायत आज काय करू इच्छित आहे हे आपण जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत मानेपुरी येथे. मानेपुरीचे सरपंच सन्मान्य श्री सदाशिवरावजी वाघ साहेब आपल्या सोबत आहेत. सरपंच साहेब नमस्कार. प्रथम मला सांगा की या डस्टबिनच्या बकेट आपण आणलेल्या आहेत, या कशासाठी आणलेल्या आहेत? डस्टबिन घरोघर देण्यासाठी, प्रत्येकाला देण्यासाठी, स्वच्छ गाव राहण्यासाठी आणलेले आहे. स्वच्छ गाव हेच तुमचं स्वप्न आहे? हो हो हो. बर, हा जो कचरा आहे हा आता ओला कचरा आणि सुका कचरा याचे दोन प्रकार होतील की एकाच ठिकाणी जमा होईल? दोन प्रकार. दोन प्रकार होतील. गाडी आहे, गाडीला दोन खाणे आहेत. ठीक आहे, गाडीला दोन खाणे आहेत. घंटा गाडी सरपंचांनी चालू केलेली आहे. परंतु या कचऱ्याचा समोर भविष्यामध्ये काय उपयोग करणार आहे हे आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत सरपंच आहेत. सरपंच साहेब, हा जो कचरा जमा होईल याचं तुम्ही भविष्यात काय करणार आहे? त्याच्यापासून आपण कंपोस्ट खत म्हणा, त्याच्यापासून काय काय निर्मित कंपोस्ट खतच एक तयार होईल असं वाटतं आपल्याला. खरोखरच भविष्यामध्ये शेतकऱ्यांना जी उपयोगी वस्तू येईल शेतीसाठी ती म्हणजे कंपोस्ट खत. आणि कंपोस्ट खत हा प्रकार जर मानेपुरीत सुरू झाला तर हा खरोखरच महाराष्ट्र शासनानेच नव्हे तर भारत देशाने सुद्धा या उपक्रमाची प्रेरणा घ्यावी, हाच उद्देश सरपंचांचा उद्देश आहे. आपल्यासोबतच ग्रामपंचायतच्या सचिव आहेत ग्रामसेवक मॅडम. मॅडम, आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. मला सांगा नेमकी आवश्यकता काय पडली या डस्टबिनची? ग्रामपंचायतच्या गावातील ग्रामपंचायतच्या अंतर्गत गावातील सर्व नागरिकांना डस्टबिन वाटप यासाठी आहे की आपल्या गावातल्या नागरिकांचे आरोग्य हे चांगले राहावे आणि निरोगी राहावे. त्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे. त्यासाठी आपण डस्टबिन आणि आपली घंटागाडी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आपण घेतलेली आहे. तर स्वच्छ भारत मिशन आणि घनकचरा व्यवस्थापन योजनेअंतर्गत आपण प्रत्येक कुटुंबाला 2 डस्टबिन देणार, एक ओला कचरा आणि सुका कचऱ्यासाठी. आणि त्या डस्टबिन अंतर्गत आपण जे कचरा राहणार आहे तर आपल्या गाडीला 2 कप्पे आहेत, ओल्या कचऱ्यासाठी आणि सुक्या कचऱ्यासाठी. ठीक आहे ना. पण याच्यासाठी तुम्हाला गावातल्या लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे का? हो आहे. आणि सर्व गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त त्यांची जी साथ आहे त्याच्यामुळेच आम्ही हा उपक्रम चांगल्या प्रकारे राबवत आहेत. आणि सगळे गावकरी सहकार्य करतात. आणि आजच्या आपल्या योजनेअंतर्गत आणि आपली जी न्यूज आहे तर याच्यामार्फत मी सर्व नागरिकांना एक आवाहन पण करत आहे की आपलं गाव जे आहे ते विकासाच्या वाटचालीला लागलेलं आहे. तर अजून आपल्याला खूप वेगवेगळे आणि खूप मोठे उपक्रम करायचे आहेत. तर त्यासाठी सर्व नागरिकांनी घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्यासाठी सुद्धा सहकार्य करायचं आहे आणि आतापर्यंत करत पण आहे. ठीक आहे. नेमकं म्हणजे तुम्हाला पाणीपट्टी वसूल करण्यासाठी तुम्ही हा उपक्रम आणला आहे की लोकांचं आरोग्य लक्षात घेणे हा तुमचा उद्देश आहे? नाही, महत्वाचा उद्देश असा आहे की आपल्या नाही वसूल नाही, हक्काची नाही, हक्कानं वसूल नाही करणार. ठीक आहे. आपल्यासोबत काही गावातील नागरिक आहेत. आपण जाणून घेऊया की या गावामध्ये खरोखरच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी घंटागाडी आपल्या दारासमोर येते का आणि त्याचा उपयोग लोक करतात का? साहेब, मला सांगा की तुमच्या गावामध्ये घंटागाडी ही नेहमी येते का कचरा जमा करण्यासाठी? हो, दररोज
एक दिवसाआड घंटागाडी सकाळी 7 वाजता येते आणि प्रत्येक घरोघर फिरून प्रत्येक गल्लीला फिरून सगळ्याचा कचरा घेऊन गायरान येथे नेऊन टाकण्यात येत आहे. याचा नेमका पुढे उपयोग होईल का असं तुम्हाला वाटतंय का? हो, याचा जर आता सरपंचांनी जे सांगितलं तर खतासाठी सुद्धा शेतकऱ्याला उपयोग होऊ शकतो. चांगली योजना आहे. ठीक आहे ना. आपल्यासोबत काही ग्रामपंचायत सदस्य आहेत, आपण त्यांना विचारूया. सरपंच नाही सदस्य साहेब, मला सांगा, तुमच्या सचिवांनी सांगितलंय की पाणीपट्टी सुद्धा वसूल होणार आहे. याच्यामध्ये काही वसुलीचा उद्देश तर नाही ना? नाही, असं काही नाही. गावाचं सहकार्य ग्रामपंचायतला वसुली ह्या हिशोबानं चालत असते. प्रत्येक गाव वसुली म्हणजे हक्काची हे ग्रामपंचायत वसुली घरपट्टी नळपट्टी हे गावकरी मंडळी देतच असते आणि त्या पैशातून गावातच कुठेतरी विकास केला जात असतो. ठीक आहे. लोकांच्या प्रतिक्रियेवरून आपल्या असं लक्षात आलेलं आहे की खरोखरच ग्रामपंचायतने आपल्या येथील जे सरपंच आहेत श्री सदाशिवरावजी वाघसाहेब यांनी ज्यावेळी ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आली त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की मी काहीतरी या गावचं देणं लागतो आणि मी काहीतरी नवीन उपक्रम आणेन आणि त्याची ही सुरुवात नव्हे तर या अगोदरही त्यांनी सुरुवात केलेली आहे. आपण काही महिला आहेत यांना विचारूया. ताई, मला सांगा, ही घंटागाडी कचऱ्याची दररोज आपल्या म्हणजे घरासमोर येते? हो, येते. एक दिवसाआड येते. तुम्ही सर्वजण त्यामध्ये कचरा टाकताय का? सगळ्या टाकतात. आता गावामध्ये कुठं कचरा नाही. ताई, आपल्या गावामध्ये कचऱ्याची गाडी येते का दररोज? येते. त्याच्यामध्ये कचरा टाकताय का तुम्ही? टाकतात. याच्यामुळेच हे गाव स्वच्छ दिसायला लागलं का? खरोखरच या मानेपुरी गावामध्ये आल्यानंतर स्वच्छता काय आहे हे आपणास दिसून आलेली आहे. यानंतरही या गावच्या प्रेरणा आपण अशाच घेत राहू. अशा सर्व शुभेच्छा आधार न्यूज कडून आपण या ग्रामपंचायतीला देऊया. दिनकर वाघ, घनसावंगी.